नमस्कार मैत्रिणींनो, मी उज्ज्वला गोखले, साहित्यप्रेमी भगिनी मंडळाची अध्यक्ष या नात्याने आजच्या उत्सवमूर्ती बालसाहित्यकार शोभाताई भागवत, आजच्या वक्त्या डॉक्टर संजीवनी कुलकर्णी आणि आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण शोभाताई भागवत यांना मालतीबाई दांडेकर स्मृती पुरस्कार देणार आहोत। गेले 7-8 महिने कोरोनामुळे आपण सर्व कार्यक्रम ऑनलाईनच करतो। आपल्याला प्रत्यक्ष भेटता येणं शक्य नव्हतं, पण या पुरस्काराच्या निमित्ताने आम्हाला शोभाताईंच्या घरी जाता आलं, त्यांना प्रत्यक्ष हा पुरस्कार देता आला, त्यांच्याशी संवादही साधता आला, याचा आम्हाला खूप आनंद आहे। अर्थातच यासाठी शोभाताईंच्या कन्या आभा भागवत यांची आम्हाला मोलाची मदत झाली, त्यांना मनापासून धन्यवाद। मालतीबाई दांडेकर यांचं साहित्यातील योगदान खूपच मोलाचं आहे। त्यांनी कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका, साहसकथा, स्फुटचरित्रे, बालसाहित्य, प्रबंधलेखन अशी विविधांगी साहित्य निर्मिती केली। त्यांच्या चक्रवर्ती, वास्तू, भिंगरी अशा कादंबऱ्या खूपच गाजल्या। आपल्या साहित्यात त्यांनी पारंपरिक स्त्री रंगवली, त्याचप्रमाणे आधुनिक विचारांची सुशिक्षित स्त्रीही रंगवली। स्त्रीला भेडसावणाऱ्या काही प्रश्नांचं धीटपणाने चित्रण केलं। मुलांसाठी त्यांनी 1,400 पुस्तकं लिहिली। चीन, जपान, मलाया, ब्रह्मदेश, तिबेट अशा विविध देशातील संस्कृतींचं चित्रण करणारं विविधरंगी आणि विविधढंगी कथा त्यांनी मुलांसाठी लिहिल्या। उपेक्षित मुलांचे चित्रणही त्यांच्या कथांमधून आलेले आहे आणि त्यांनी साहस कथाही लिहिल्या। मुलांसाठी केलं जाणारं लेखन हे सुसंस्कार करणारं आणि स्फूर्तिदायक असावं असं त्यांचं मत होतं। सहवासच्या त्यांच्या आत्मचरित्रातून त्यांच्या जीवनाची आणि साहित्य निर्मितीची वाटचालही स्पष्ट होते। साहित्य क्षेत्रात वावरताना काहीतरी चिरंतन स्वरूपाचं करावं असं त्यांच्या मनात आलं आणि त्यांनी लोकसाहित्याचे लेणे हा ग्रंथ सिद्ध केला। महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील भगिनींच्या ओठी खेळणाऱ्या ओव्या आणि गाणी यांचं त्यांनी संकलन आणि संपादन केलेलं आहे। बालसाहित्याची रूपरेखा या त्यांच्या प्रबंध लेखनातही बालसाहित्याविषयी अनेक बहुमोल विचार व्यक्त झालेले आहेत। मालतीबाईंचं मराठी साहित्यातलं योगदान खूपच महत्त्वाचं आहे। मालतीबाई दांडेकर यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या देणगीतून 2000 सालापासून हा पुरस्कार दिला जातो। कथा, लोकसाहित्य, बालसाहित्य या साहित्य प्रकारातील योगदानासाठी हा पुरस्कार क्रमाक्रमाने दिला जातो। या वर्षीच्या मालतीबाई दांडेकर पुरस्कारासाठी त्यांच्या बालसाहित्यातील भरीव योगदानाबद्दल त्यांना पुरस्कार देण्याचा परीक्षकांनी एकमताने निर्णय घेतला, याचा आम्हाला अतिशय आनंद वाटतो। साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या तर्फे शोभाताईंचं मनपूर्वक अभिनंदन। या पुढील कार्यक्रमाची सूत्रे मी स्वाती यादव यांच्याकडे सोपवते। धन्यवाद। नमस्कार, मी स्वाती यादव, साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे होणाऱ्या मालतीबाई दांडेकर पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या उत्सव मूर्ती शोभाताई भागवत यांचा मी परिचय करून देते। मुंबई विद्यापीठातून MA मराठी आणि MA संस्कृत असं शिक्षण घेतल्यानंतर ताईंनी पालक शिक्षक संघ पुणे यांचं परिणामकारक पालकत्वाचं प्रशिक्षण घेतलं। सप महाविद्यालयामधून त्यांनी तत्वज्ञानाचा अभ्यासक्रमही पूर्ण केला। शोभाताई म्हटलं की गरवारे बालभवन हे जणू समीकरणच झालेलं आहे। 1985 साली सुरू झालेलं बालभवन हे 3 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांसाठीचं रंजन केंद्र आहे। शाळा सुटल्यानंतर मुलं इथं खेळायला जमतात। 30 वर्षांपासून याचं वर्षातून 2 वेळा प्रशिक्षणही दिलं जातं आणि असं प्रशिक्षण घेऊन 350 पेक्षा जास्त बालभवन पुण्यामध्ये सुरू झालेली आहेत। बालभवनच्या कजा कजा मरू प्रकाशनाने 40 पेक्षा जास्त उत्तम पुस्तकं मुलं आणि पालकांसाठी प्रकाशित केली आहेत। बालभवन सारखा इतक्या मोठ्या प्रमाणात सातत्यपूर्ण चालणारा उपक्रम जगभरात कुठंही नसल्यामुळं परदेशातून याच्या खास अभ्यासासाठी माणसं येत असतात। शोभाताईंनी
युनिसेफ प्रकल्पामध्ये सल्लागार म्हणून आणि पुणे मनपा शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठीही सल्लागार म्हणून काम केलेलं आहे. भारत सरकारतर्फे शिक्षणाचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी ब्राझीललाही भेट दिलेली आहे. शोभाताईंनी विपुल असं लेखन केलेलं आहे. त्यांची लोकसत्तेतील लेखमाला, त्याचप्रमाणे बालभवनवरचा लेख आणि खेळण्यांचा जादूगार हा लेख साप्ताहिक सकाळ दिवाळी अंकामधला खूपच गाजला होता. अनेक आशयघन कवितांची निर्मिती आणि रूपांतरणही त्यांनी केलेली आहेत. आम्ही आकाश बघू हे रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रार्थनेचं रूपांतरण आणि माझ्या पोटात जादू आहे हे लहान मुलांसाठीचं गाणं खूप गाजलं. मूल नावाचं सुंदर कोडं हे पुस्तक, त्याचप्रमाणे आपली मुलं या पुस्तकाची 18वी आवृत्ती निघालेली आहे. याच्या उर्दू भाषांतराला लखनौ विद्यापीठाचा पुरस्कारही प्राप्त आहे. त्यांनी संपादन क्षेत्रातही काम केलेलं आहे. अनेक सामाजिक संस्थांशी त्या संलग्न आहेत. पालक संस्था पुणेच्या त्या अध्यक्ष असून हुजूर पागेच्या नियामक मंडळाच्या त्या सदस्य आहेत. अक्षरनंदन शाळेच्या त्या सल्लागार आहेत. या त्यांच्या संपूर्ण वाटचालीमध्ये त्यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत. त्यातल्या काही पुरस्कारांचा मी उल्लेख करते. शारदा मानकर स्मृती पुरस्कार, ज्ञानदेवी पुरस्कार, बालकुमार साहित्य संस्थेचा बालवाङ्मय पुरस्कार, रोटरी क्लबतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त त्यांना पुरस्कार प्राप्त आहे. त्याचप्रमाणे बाल विकास विशेष पुरस्कार रमाबाई आवटी प्रतिष्ठानचा त्यांना प्राप्त आहे. मी शोभाताईंना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. त्यांच्या मनोगतानंतर आपण त्यांच्या पुस्तकांचे फोटो असणारा एक व्हिडिओ पाहूया आणि त्यानंतर आपल्या परीक्षकांच्या वतीनं निलिमाताई गुंडी यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते. प्रथम ऐकूया शोभाताईंचं मनोगत. धन्यवाद. नमस्कार संजीवनीताई, उज्ज्वलाताई, शलाकाताई आणि आपण सर्वजण. आज या संस्थेने, ज्येष्ठ संस्थेने मला जो पुरस्कार द्यायचं ठरवलं आहे त्याच्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देते. ज्येष्ठ संस्था अशासाठी म्हणते आहे की ह्याच्या संस्थापकांच्या बरोबर मी काम केलं आहे आणि त्या तेव्हा माझ्यापेक्षा वयाने खूप मोठ्या असूनही आमची खूप चांगली मैत्री झाली. शांताबाई किर्लोस्कर, शांताबाई शेळके, सरिताताई पत्की, आमचे जसे सामाजिक संबंध होते तसे कौटुंबिकही छान संबंध होते आणि त्यामुळे मला ही संस्था आजोळासारखी वाटते, कारण ह्या सगळ्या माझ्या आजीच्या वयाच्या आहेत. ह्या सगळ्यांच्याशी माझी चांगली मैत्री झाली होती आणि त्याचा माझ्या वाढीला फार उपयोग झाला. निलिमाताई गुंडी इथे आहेत. त्या आमच्या बालभवनच्या मुक्ता गुंडीच्या आई म्हणून कित्येक दिवस बालभवनमध्ये येत होत्या. आता आमची एवढी भेट होत नाही. दुधाचे दात हा त्यांचा जो काव्यसंग्रह आहे, सुंदर बालकवितांचा संग्रह आहे, तो प्रकाशित करण्याची संधी बालभवनला मिळाली याचं आम्हाला फार छान वाटतं. या सगळ्यांबरोबर एक विशेष मला असा वाटतो ह्या पुरस्काराचा की तो डॉक्टर संजीवनी कुलकर्णी यांच्या हस्ते मिळतोय. डॉक्टर संजीवनी कुलकर्णी ह्या अतिशय कष्टाळू, अभ्यासू, तडफदार आणि बुद्धिमान आहेत. त्यांनी पालकनीतीसारखं समाजाला सगळ्या बाजूंनी उभं करणारं, जागं करणारं, शहाणं करणारं, विचारी करणारं काम उभं केलं. हे अगदी त्यांचं मोठं काम आहे. आम्हा अनेकांच्या त्या मैत्रीण आहेत खरं म्हणजे, पण अशा विदुषीकडून हा पुरस्कार मिळावा याचाही मला फार आनंद होतो. या सगळ्याबद्दल काय म्हणून तुम्हाला असा मला प्रश्न पडला, पण मी एवढंच म्हणते की आज मी भयंकर खुश आहे. धन्यवाद साहित्यप्रेमी, धन्यवाद संजीवनीताई. मी बरीच वर्ष सातत्याने लेखन केलं आहे. एक विषय हातात घेऊन त्याचा सखोल अभ्यास करून त्याच्यावर लेखन करायचं हा माझा लेखन प्रकार नाही आहे. त्यावेळी मी जे काम करत होते, जे अनुभव घेत होते
त्याच्यावर मी लिहित गेले. पालकांच्यासाठी मी बरंच लिहिलं. सर्वात जास्ती खरं म्हणजे पालकांच्यासाठीच लिहिलं. मला असं वाटायचं की पालकांना नुसती थिअरी शिकवून चालणार नाही. जे प्रशिक्षण आपण त्यांना देतो त्याच्यातून त्यांना स्वतःचे विचार, स्वतःचं बोलणं, वागणं, मुलांच्याशी संवाद हा बदलल्याशिवाय काही खरं होणार नाही, खरं शिक्षण होणार नाही आणि त्यांना उपयोग होणार नाही. त्यामुळे ह्या प्रकारचं प्रशिक्षण मी त्यांना देत आले आणि गेली 30-35 वर्ष पालक मला जे प्रतिसाद देत आहेत त्याच्यावरून मला असं वाटतं की मी हे चांगलं काम केलं. आपली मुलं आणि गारांचा पाऊस ही माझी पहिली 2 पुस्तकं. त्यांना राज्य पुरस्कारही मिळाला. पण ती वाचून पालकांना नवीन काहीतरी कळल्यासारखं झालं आणि ते अजूनही मला सांगतात की ती तुमची पुस्तकं तेव्हा हातात पडली की फार छान झालं, त्यामुळे आम्हाला मुलांना चांगलं वाढवता आलं. एक तर आमचा मित्र म्हणाला की मला मुलगी झाली पण मी आपलं काही तिच्याशी संवाद साधू शकत नव्हतो. बायकोबरोबर मी आपलं जायचं पण तिची माझी काही मैत्री नव्हती. पण तुझी पुस्तकं वाचली आणि कशी मुलांच्याशी मैत्री करायची हे मला कळलं. या पुस्तकांची फार गंमत झाली. ती फार दिवसांनी वाचून काही वाचक मला भेटायला यायचे आणि शोनीलाबा अजून तेवढेच लहान असतील अशा समजुतीने म्हणायचे, शोनीलाबा बाहेर या, आम्ही खाऊ आणलाय तुमच्यासाठी, आम्हाला तुम्हाला बघायचं आहे. आणि कॉलेजमधले शोनीलाबा बाहेर यायचे. मग त्यांना भयंकर आश्चर्य वाटायचं. त्यांना असं वाटायचं की त्या पुस्तकात जेवढ्या वयाचे ते आहेत तेवढेच अजून असतील. माझं 3रं पुस्तक मूल नावाचं सुंदर कोडं, याला खरं म्हणजे खूप मागणी आहे पण ते उपलब्ध नाही आहे सध्या. आता मी माझ्या नोकरीबद्दल सांगते. माझी पहिली नोकरी मी जेव्हा शोधायला लागले तेव्हा आधी मी असं ठरवलं होतं की माझी मुलं 5 वर्षाची झाल्याशिवाय मी काही करणार नाही, कारण 5 वर्ष मुलांना आईची खूप गरज असते. आणि मग मुलं मोठी झाल्यावर मी नोकरी शोधायला लागले तेव्हा माझी अट अशी होती की मला समाजकार्य असलेली नोकरी पाहिजे, पण MSW मी नाही करणार आणि शिक्षणाचा भाग पाहिजे त्याच्यात, पण BEd MAd नाही करणार. आणि तशीच मला संधी मिळाली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनमध्ये 2 थोर लोक म्हणजे डॉक्टर चित्रा नाईक आणि डॉक्टर JP नाईक यांच्याबरोबर काम करण्याची ती संधी होती. आणि प्रकल्प असा होता की प्रौढ शिक्षण आणि अनौपचारिक शिक्षण ह्याच्यात स्त्रियांना आणि मुलांना शिकवायचं आणि ते सुद्धा गरीब वर्गातल्या, निरक्षर. मला हे अतिशय आवडलं. आम्ही पुण्यामधली जी दांडेकर झोपडपट्टी आहे तिथे जायचो. पहिल्याच दिवशी गेलो आणि दारातच एक आजीबाई बसल्या होत्या. त्यांना आम्ही सांगितलं सगळ्यांनी की आम्ही असं बायकांना शिकवायला येणार आहोत. तर त्या तोंडाला पदर लावून हसायला लागल्या. त्या म्हणाल्या, कोणाच्या बायका? बाया म्हणा की. म्हणजे बायको ह्याचं अनेक वचन बायका आणि बाई ह्याचं अनेक वचन बाया. हे व्याकरण त्यांनी आम्हाला तिथल्या तिथे शिकवलं आणि नंतरसुद्धा असे आम्ही अनेक धडे त्यांच्याकडून घेत राहिलो. अशी बरीच आम्ही बडबड केल्यानंतर त्या आजीबाई म्हणाल्या की चला बाई, उद्यापासून सुरू करू, तुमचा बी पगार चालू होईल, आमचं बी शिक्षण चालू होईल. त्यांना माहिती होतं की कुठून तरी पैसे येतात तेव्हा अशी माणसं झोपडपट्टीत कामाला येतात. लिहायला शिकवायला लागलं की ते इतक्या हसायच्या आणि पाठीवर काहीतरी वेडंवाकडं काढून मला दाखवायच्या आणि म्हणायच्या, कसं छान किडं काढलं बघा की बाई, म्हणा की छान. मला तर गंमतच वाटायची त्यांची. लेखन वाचनात त्यांना रस नसायचा, पण आमचा प्रत्येक मुद्दा धुडकावून लावायला त्या मात्र अगदी तत्पर असायच्या. आम्ही म्हणायचो, अहो वाचायला शिका, STवरची पाटी तुम्हाला वाचता येईल. तर त्या म्हणायच्या, ते कशाला, असतंय की कोणतरी वाचून दाखवायला, माणसाला काय आपल्याकडे कमी आहे व्हय. त्यानंतर आम्ही त्यांना म्हणायचो की तुम्हाला सही करता येईल, म्हणजे कोणी तुम्हाला फसवणार नाही. हां, काय सांगता बाई, शिकल्यांना सुद्धा फसवतात, मग आम्ही काय नुसती सही करायची व्हय. आणि त्यांचं खरंच होतं. आमच्याकडे जे मुद्दे होते शिकवण्याचे ते अगदी फुसके होते, कारण आम्हाला त्याचं काही प्रशिक्षण नव्हतं चांगलं. असं ते बोलायला लागल्या की काय बोलावं आम्हाला कळायचंच नाही. रोज असे नवीन नवीन धडे घेऊन
आम्ही यायचो. एकदा मी वस्तीवर गेले तर एका झोपडीत 7-8 बायका जमून खूप त्यांचा कालवा चालला होता. जाऊन शिव्या बिव्या देत होत्या. मग मी आतमध्ये गेल्यावर थांबल्या. मला वाटलं आता ह्या गप्प बसतील आणि मग आपण ह्यांना काहीतरी शिकवू. तर कुठलं पुन्हा त्यांचं सुरूच झालं. मी म्हटलं मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की का बरं शिव्या द्याव्याशा वाटतात. मला वाटलं आता ह्या गप्प बसतील आणि मी ह्यांना काहीतरी सांगेन. तर त्यांचं चालूच होतं. मग मी म्हटलं द्या ना प्रश्नाचं उत्तर, शिव्या का द्याव्याशा वाटतात. माझा प्रश्न संपायच्या आत एक बाई म्हणाली की आता असं बघा, तुम्ही इथून काम करून घरी जात्याल, तुम्हाला काय करायला नसेल, तुम्ही काय कराल, एक पुस्तक घ्याल आणि वाचत बसाल. तसं आमचं होत आहे व. इथं आलं की कुणी बोलाया नाही, मग काय करणार, द्यायच्या 2 शिव्या शेजारणीला, मग ती देती 4 आपल्याला, मग त्याची लई झिंग येते. ती मला शिकवत होती की जसं तुमचं पुस्तक तशा आमच्या शिव्या, तुम्ही काय आम्हाला कमी लेखू नका. आणि ते खरंच होतं. ती जर वाचू शकत नाही तर ती दुसरं काय करणार. आणि ती झिंगली म्हणून काही त्यांची दुश्मनी नसायची, पुन्हा एकमेकींच्या गळे घालायला तयार. आता एक शेवटचाच मुद्दा सांगते झोपडपट्टीतला. आम्ही शिकवायला लागलो ह्या बायकांना आणि त्यांच्याशी आमची मैत्री व्हायला लागली आणि सगळीकडे आम्हाला ह्याच बाया दिसायला लागल्या. ऑफिसमध्ये मी गेले तरी आमच्या मागे एका बिल्डिंगचं बांधकाम चालू होतं. तिथे खूप बायका काम करायच्या, विटा व्हायच्या. तर मी एकीला विचारलं की तुम्ही माझ्याकडे याल का शिकायला, मी तुम्हाला शिकवीन. ती म्हणाली येईन व, पण येळाचं काय करायचं. मी म्हटलं दुपारी मला सुट्टी असते अर्धा तास, तेव्हा तुम्हाला जमेल का. हां जमेल की, मला बी सुट्टी घेता येईल. आणि ती यायला लागली दुसऱ्या दिवसापासनं. मी म्हटलं तुमच्यासाठी आणखी एक शिकायला तयार असली कोणी मैत्रीण तर तिला पण घेऊन या. मग त्या दोघी रोज यायला लागल्या. नाईकसाहेबांना फार हसू यायचं मी त्यांना शिकवत असले की. ते म्हणायचे ह्या जर शिकल्या ना तर मी या दोघींना लुगडी घेईन. आम्हाला पण गंमत वाटायची त्यामुळे. आणि मग असं काही दिवस चाललं. मी त्यांना म्हटलं की तुम्ही किती दिवसभर विटा वाहतात, दमत नाही का, मला एकदा विटा वाहून बघू दे, मी येते. त्यांना इतका आनंद झाला, त्या अगदी हसून म्हणाले या की उद्या सकाळी लवकर या जरा. मग मी गेले. मला बघितल्यावर त्या पुन्हा हसायला लागल्या दोघे एकमेकींच्याकडे बघून. मग एक म्हणाली की तुमची पर्स ठेवा की इकडं. मग मी पर्स तिकडे ठेवली. हां आता साडी घ्या वर आणि कमरेला भिडवून खोचून घ्या चांगली. बरं, मी त्या सांगत होते तसं करत होते. मग त्यांनी एक चुंबळ माझ्या डोक्यावर ठेवली, फळी ठेवली आणि 12 विटा ठेवल्या. माझी मान अशी थरथरायला लागली. मग त्या म्हणाल्या की काय झालं, ठेवू का आणखी 4. म्हटलं नको, एवढ्याच खूप झाल्या. त्या माझी छान गंमत करत होत्या. मग म्हणाल्या चला आता. म्हटलं कुठे. तर म्हणे 4थ्या मजल्यावर. म्हटलं हो का. तर म्हणाल्या हो. माझी नक्कल करत त्या म्हणाल्या. मग आम्ही 4थ्या मजल्यापर्यंत कशा गेलो. तो अर्धवट बांधलेला जिना, मधून त्यांच्या बरोबरच्या बायका खालीवर करत होत्या आणि माझ्याकडे बघून हसत होत्या. वरती आम्ही गेलो तर तिच्या मदतीने मी विटा उतरवून ठेवल्या. तोपर्यंत मान, कंबर सगळं दुखायला लागलं होतं, डोकं. मग मी तिला म्हटलं काय गं बाई, कमाल आहे तुमची, रोज किती खेपा घालता आणि रोज अशी कामं करता. आमची तर एकाच खेपेत अशी गंमत झाली आहे. तर तिला फार आनंद झाला. ती म्हणाली बाई तुम्ही मला शिकवता ना तेव्हा माझं असंच होत आहे. मला तर तिचं फार कौतुक वाटलं. मी तिला म्हटलं की म्हणजे काय होतं तुम्हाला. लई भीती वाटते बघा. म्हटलं असं होय. आणि मी विचार केला की ह्या बाईने खरं शोधच लावला आहे की जसं तुम्ही शिकलेल्या खुर्चीत बसलेल्या बायका एक दिवस कधीतरी विटा व्हायला येणार, तसं आमचं शिकणं आम्हाला काय रोज मिळणार आहे का त्याच्यातून. आणि लिहून वाचून तरी काय होणार आहे. त्यांचं म्हणणं अगदी खरं होतं. आणि मला ह्या सगळ्या सरकारी योजनांचीच गंमत वाटायला लागली की त्याच्यातनं ज्यांच्यासाठी ती योजना असते त्यांना काही मिळत नाही. आमच्यासारखी लोक त्याच्यात पगार घेतात आणि वर्षानुवर्ष ह्या योजना चालू असतात आणि पुन्हा त्या बायका आहेत तिथेच राहतात. काय करावं ह्या योजनांच्या बाबतीत. खरंच त्याच्याबद्दल खूप विचार करायला पाहिजे, खूप बदलही करायला पाहिजे.
तिसरा माझा विषय लेखनाचा म्हणजे बालभवन. आणि बालभवनवर मुलांच्याबद्दल, पालकांच्याबद्दल, होणाऱ्या कार्यक्रमांच्याबद्दल मला विपुल अगदी लिहायला मिळालं आणि त्याचा आनंदही खूप झाला. आणि जसं मी म्हटलं की झोपडपट्टीतल्या बाया शिकवत असतात सारख्या आणि आपल्याला वाटायला लागतं आपणच अडाणी आहोत, तशी मुलंसुद्धा आपल्याला सारखी शिकवत असतात. अगदी सुरुवातीला इतकी गंमत झाली की मुलं आंधळी कोशिंबीर खेळत होती आणि मी तिथे गेले. तर ती म्हणाली आमच्यात या खेळायला. मी गेले खेळायला. तर लगेचच त्या एका मुलाने जो आंधळा झाला होता त्यांनी मला पकडलं. सगळे हसायला लागले, अरे शोभाताई आऊट, शोभाताई आऊट म्हणून. तर मी म्हटलं कसं रे मला ओळखलंस इतक्या पटकन? तर म्हणाला हात तिच्या, त्यात काय किती सोपं आहे, तुमच्या एवढं जाडं कोणीच नाही बालभवनमध्ये आणि म्हणून तर तुम्ही डायरेक्टर आहात ना. थक्क झाले मी त्याच्या शिकवण्यावर. बालभवनबद्दल खरं म्हणजे मला खूप बोलावं असं वाटतं, पण आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे मी बोलत नाही. आणि भाषांतरं मी खूप कवितांची केली, रवींद्रनाथ टागोरांच्या विशेषतः केली. आणि भाषांतराबद्दल मला इतक्या नवीन नवीन गोष्टी सुचल्या, सापडल्या. तर ती की पायनी अशी कविता होती त्यांची. की पायनी तारी हिसाब मिलाते मनमोरो नोही राजी. म्हणजे निसर्गाला म्हटलंय की तुम्हाला किती दिलेस, टोपल्या भरभरून फुलं दिलीस, आणखी काय काय दिलेस की मला हिशेबच करायचा वाटत नाही. मी ह्या कवितेचं भाषांतर करायला घेतलं आणि मला काही सुचेच ना. माझं भाषांतर इतकं वाईट व्हायला लागलं की मी असं केलं होतं की काय मिळालं नको सांगत नाही ते, कारण ते भाषांतर मला आवडलं नाही. मग ती कविताच मी एकदम बदलून टाकली आणि तोच आशय पण शब्द अगदी वेगळे अशी केली. ती तुम्हाला मी वाचून दाखवते आणि थांबते. आम्ही आकाश बघू, आम्ही झाडं बघू, आम्ही पक्षी बघू, आम्ही पाऊस बघू. हे रंग, हे गंध, हे स्पर्श आनंद कोणी दिले आम्ही त्याला स्मरू. तो देतो आणि देतच राहतो, देणारा तो आमचा गुरु. हे नाही ते नाही म्हणणार नाही, दुःखावरही प्रेमच करू. साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे आम्ही दरवर्षी जानेवारी महिन्यात कैलासश्री मालतीबाई दांडेकर स्मृती पुरस्कार देतो आणि यावर्षी बालसाहित्यातील योगदानासाठी डॉक्टर शोभा भागवत यांची यासाठी परीक्षकांनी एकमताने निवड केलेली आहे. या पुरस्काराचं स्वरूप रुपये 4,000 मानपत्र आणि पुष्पगुच्छ असं आहे. यावर्षी आपण संजीवनी कुलकर्णी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करतो. नमस्कार, मी निलिमा गुंडी. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या मालतीबाई दांडेकर बालसाहित्य पुरस्कारासाठी शोभाताई भागवत यांची निवड आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमताने केलेली आहे. याचं कारण शोभाताईंच्या लेखन कार्याचं वेगळेपण. शोभाताईंचं बालसाहित्य बालक केंद्री साहित्य आहे. त्याला अनेक परिमाणं आहेत. त्यांचं स्वतंत्र बालसाहित्य आधी लक्षात घेऊया. गंमत जत्रा हा त्यांचा काव्य संग्रह आहे. आम्ही घरचे राजे हे बालनाट्य आहे. मूल नावाचं सुंदर कोडं, यात त्यांनी लहान मुलांच्या उत्स्फूर्त बोलण्याचा सुंदर असा एक आढावा घेतलाय. ते संकलन फार वेगळा प्रयोग आहे. खुशहाल बच्चे हे त्यांचं हिंदीतही पुस्तक आहे. शोभाताईने मुलांसाठी अनुवादित केलेलं साहित्यही मोठं आहे. त्यात विविधताही आहे. भारतात मॉन्टेसरी शिक्षण पद्धतीची रुजवात करणाऱ्या गिजूभाई बधेगा यांच्या
दिवा स्वप्न या पुस्तकाचा त्यांनी अनुवाद केला आहे. शिक्षणतज्ज्ञ कृष्णकुमार यांच्या विश्व आपलं कुटुंब या पुस्तकाचा त्यांनी अनुवाद केला आहे. अनु बंदोपाध्याय यांच्या बहुरूप गांधी या मुलांसाठीच्या पुस्तकाचा त्यांनी अतिशय सहज सुंदर अनुवाद केला आहे. त्याशिवाय मांजरांची वरात, अमर पत्र, नागरधुईया राजा, बियांचे प्राणी, उडणारी मुलगी, तूच का गं माझी आई, अशी अनेक छोट्यांसाठीची पुस्तकं त्यांनी अनुवादित केली आहेत. त्यातली भाषा ही वेगवेगळ्या प्रकारची, कधी काव्यमय अशा सुद्धा आहे. त्यांनी अनुवादित केलेली काही पुस्तकं मुलांसाठी आगळी वेगळी खेळणी तयार करणाऱ्या शास्त्रज्ञ अरविंद गुप्ता यांची आहेत. ही सगळीच पुस्तकं मुलांमध्ये नवी सौंदर्यदृष्टी आणि नवीन जीवनदृष्टी विकसित करणारी आहेत. शोभाताईंनी रवींद्रनाथ टागोरांच्या काही कविता अनुवादित करून सुंदर चित्रांसह प्रकाशित केल्या आहेत कार्ड रूपात. हे बघा, वीरपुत्र, आता ह्यामधली जी आगळी कल्पकता आहे, असं वेगळं बालसाहित्य प्रकाशित करण्यासाठी त्यांनी कजा कजा मरू हे प्रकाशनही गरवारे बालभवनद्वारे सुरू केलं आहे. त्याचं नावच गमतीदार आहे, कजा कजा मरू, म्हणजे मजा मजा करूचं उलट रूप. शोभाताईंची बालकेंद्री स्वतंत्र पुस्तकंही महत्वाची आहेत. आपली मुलं, सारं काही मुलांसाठी, बालमजूर आणि शिक्षण, मूल आपल्या गावाचं, गारांचा पाऊस, ही पुस्तकं बालशिक्षण, बालसंगोपन आणि पालक शिक्षण यासाठीची उत्तम अनुभव सामुग्री आहेत. त्याने विविध नियतकालिकातून आणि आकाशवाणी, दूरचित्रवाणी या माध्यमातून सुद्धा लेखन आणि सादरीकरण केलेलं आहे. त्या कृतिशील लेखिका आहेत. त्यांचं लेखन आणि कार्य हे परस्परांना पूरक आहे. त्यांनी गरवारे बालभवनच्या संचालक या नात्याने केलेले अनेक उपक्रम आपल्याला आठवतील. त्यातून मुलांमध्ये एक नवी संवेदनशीलता विकसित करण्याची त्यांची धडपड आहे आणि ती फार महत्वाची आहे. त्यांची एक गाजलेली कविता आहे, माझ्या हातात जादू आहे बघा बघा बघा, माझ्या हातात जादू आहे बघा बघा बघा. ही कविता बालभवन मधल्या 2 पिढ्यांच्या तोंडी रुळलेली आहे. या पुरस्काराद्वारे आम्ही शोभाताईंच्या बोटांमधल्या जादूचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करत आहोत. धन्यवाद. शोभाताई धन्यवाद आणि संजीवनीताई धन्यवाद. मी कविता मेंदळे आता आपल्याशी संवाद साधतेय. आजच्या माननीय शोभाताईंचा पुरस्कार अतिशय जाणकार आणि समाज जागृती संदर्भात कार्य करणाऱ्या डॉक्टर संजीवनी कुलकर्णी यांचे हस्ते प्रदान झाला. त्यांचा परिचय आपल्याला करून देते. डॉक्टर संजीवनी कुलकर्णी या होमिओपॅथीच्या डॉक्टर आहेत. जबाबदार पालकत्वाचा समाजातला अभाव पाहून त्यांनी 1987 मध्ये पालकनीती हे मासिक सुरू केलं. सजग व सतर्क पालकत्वासाठी या मासिकामधून सातत्याने लेखन केलं. संपादकत्वाची धुरा त्या आजही सांभाळत आहेत. बदलत्या सामाजिक परिस्थितीतल्या पालकांच्या बदलत्या समस्या लक्षात घेऊन त्यावर संजीवनीताई नेमकेपणाने लेखन करतात. आपल्या आजच्या पुरस्कारार्थी माननीय शोभाताईंनीही पालकनीतीमध्ये लेखमाला लिहिलेली आहे. NG नारळकर फाउंडेशनने सुरू केलेल्या अक्षरनंदन या शाळेच्या व्यवस्थापनात त्या सक्रिय आहेत. नागरिकत्वाचे शिक्षण त्या आत्मीयतेने देतात आणि शिक्षण पद्धतीमध्ये त्यांना विशेष रस आहे. शैक्षणिक संदर्भ हे विज्ञान शिक्षणाबाबतचे नियतकालिकही संजीवनीताईंनी सुरू केलेलं आहे. प्रयास ही संस्था, संदर्भ प्रगत शिक्षण संस्था यांच्या त्या संस्थापक विश्वस्त संचालक म्हणून कार्यभार सांभाळतात. 1992 पासून HIV, एड्स आणि लैंगिकता या संदर्भात कार्यशाळा घेणं, लेख लिहिणं अशा अनेक मार्गांनी त्या जनजागृती करत आहेत. समाजासाठी कार्य करण्याची विलक्षण तळमळ त्यातून दिसून येते. आता विशेष म्हणजे संस्कार साधना या संस्थेने मागच्याच वर्षी
संजीवनी ताईंना जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला आणि त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. तर आता संजीवनी ताईंना मी विनंती करते की त्यांनी त्यांच्या मूल नावाचं सुंदर कोडं या विषयावर बोलावं. तत्पूर्वी एकच मिनिट. नंतरचे आभाराचे औपचारिक शब्द मी आधीच बोलून घेतेय. शोभाताईंचे मनापासून आभार. माननीय संजीवनी ताईंनीही त्यांचे विचार आपल्यासोबत शेअर केलेले आहेत, म्हणून त्यांचेही आभार. सर्व सख्यांचेही आभार. आणि आता संजीवनी ताईंच्या वक्तव्यासह आपला कार्यक्रम समाप्त होईल. धन्यवाद. साहित्यप्रेमी भगिनींनो, बालभवनातल्या माझ्या अतिप्रिय मित्रमैत्रिणींनो आणि श्रोते हो, नमस्कार. मूल नावाचं सुंदर कोडं हे नाव मी माझ्या आजच्या मांडणीला दिलेलं आहे. आपल्याला माहीत आहे हे नाव शोभाताईंच्या एका पुस्तकाचं आहे. शोभाताईंना आज साहित्यप्रेमी भगिनींच्या तर्फे मालतीबाई दांडेकरांच्या नावानं दिला जाणारा मानाचा पुरस्कार त्यांच्या बालसाहित्यातल्या योगदानाबद्दल दिला जातोय आणि मलाही बोलण्याची संधी मिळते आहे. याबद्दल साहित्यप्रेमी भगिनींचे आमच्या दोघींच्याही वतीनं मी आभार मानते. मूल नावाचं सुंदर कोडं सोडवण्यासाठी मुलांचं मन ओळखता यायला लागतं. त्यासाठी मुलांशी बोलता यायला लागतं. शोभाताईंना हे फार चांगलं जमतं. याच्या मागे त्यांची अक्षरशः तपश्चर्या आहे. तुम्हाला जर या तपश्चर्येबद्दल, शोभाताईंच्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर समीर शिपूरकर या दिग्दर्शकानं शोभाताईंशी बोलून त्यांना प्रश्न विचारून 21 भागांची एक मालिका किंवा चित्रण तयार केलेलं आहे. हे 21 भाग यूट्यूबवरती उपलब्ध आहेत आणि माझी आपल्याला सगळ्यांना अशी विनंती आहे की आपण जरूर हे सगळे भाग बघावेत. काय ग्रेट आहेत शोभाताई, असं तुमचं मत त्यानंतर निश्चितपणे होईल. माझंही तसंच झालं. पण इथे एक पेच आहे. आपण जेव्हा शोभाताईंना ग्रेट म्हणतो त्यावेळेला आपल्याला ते सगळं जमलं पाहिजे असं आपलं काही म्हणणं नसतं. दुसऱ्याला ग्रेट म्हणणं फार सोपं असतं. पण इथे असं चालणार नाही. आपल्याला हे सगळं जमायला हवं. आपण जेव्हा शोभाताईंना पुरस्कार देतो आहोत त्यावेळेला आपण त्यांना एक वचनही देतो आहोत. आम्ही मुलांना नीट वाढवू, तिला किंवा त्याला विकासाच्या सर्व शक्यतांचं अंगण खेळायला देऊ, त्यांच्या मनात काय चाललं आहे हे समजावून घेऊ, त्यांना जपू, असं वचन. कुठलंही मूल सुंदर कोडं असतंच, पण त्या सुंदरतेचा आपल्याला अंदाज येण्याआधीच, म्हणजे बालकाच्या जन्माआधी आपल्याला एका कोड्याचं उत्तर शोधावं लागणार असतं. समजून किंवा न समजताही मूल जन्माला घालू असा निर्णय आईबापांनी घेतलेला असतो. असा निर्णय का घेतलाय याचा हा प्रश्न प्रत्येक जोडप्यानं स्वतःला विचारला पाहिजे. लग्नानंतर मूल व्हायला पाहिजे अशी परंपरा आहे. त्यामुळे मूल जन्माला घालायचंच असं नवपरिणीत जोडप्याला नेहमीच वाटतं. मूल ही इतकी साधी बाब नाही. त्याला जन्माला घालण्याच्या आधी बराच विचार करायला हवा. मूल कशाला हवं आहे असं म्हटलं तर अगदी साधा प्रश्न जोडप्यानं विचारायला हवा. मानवी वंश टिकावा म्हणून आजच्या काळात या 700 कोटींच्या जगात आपण मूल जन्माला घालत नाही. मूल जन्माला घातलं की आपल्या जीवनाला अर्थ येतो अशी एक कल्पना आहे. पण मूल नुसतं जन्माला घालून पुरत नाही, त्याचं संगोपनही करावं लागतं. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मूल वाढवणं ही एक तारेवरची कसरत झालेली आहे. लग्न झालेल्या जोडप्याला एकमेकांशी प्रेमानं जुळवून घ्यायलाही काही वेळ लागतो. आपल्या करिअरचा विचार असतो. मूल होण्यात बाईच्या आयुष्याचा काही काळ तर जाणारच असतो. मी हे आवर्जून सांगते आहे, कारण आजूबाजूचे लोक बाईला दिवस जावेत असा आग्रह करत असले तरी आपल्याला ते चालणार आहे का याचा विचार जोडप्यांनी करायला हवा. मूल व्हावं आणि ते आपण पाळणाघरात सांभाळायला ठेवावं हा काही फार शहाणा विचार नाही.
पाळणाघरं ही आजची गरज आहे, मान्य आहे, पण त्याचा उपयोग मर्यादेनंच व्हायला हवा. काही जोडपी आपलं 3-4 महिन्याचं मूल 10-10 तास पाळणाघरात ठेवतात. मूल हवंसं वाटत असलं तरी ते आपल्याला पेलणार आहे का, याचा विचार समाज आपल्यासाठी करत नाही. तो आपल्यालाच करावा लागतो. 2 पिढ्या आधी म्हातारपणची काठी म्हणून लोक मुलं होऊन द्यायचे. आता काही आपण आपली सोय म्हणून मुलांना जन्माला घालत नाही. आजच्या मानवी हक्कांच्या जाणीवांसह असलेल्या जगामध्ये प्रत्येकाला आपल्या जीवनाचा अधिकार असतो आणि जबाबदारीही असते. म्हणून मूल जन्मालाच घालू नये असं काही मला म्हणायचं नाही. मूल हा आनंद असतो. मूल वाढताना पाहावं यासारखी मजा दुसरी नाही. दुःख सोसायची, कष्ट सहायची ताकद वाढवणारं घरात मूल असण्याजोगं दुसरं औषध नाही. घरादारात आपल्या नुसत्या अस्तित्वानं आनंद पसरवणारी लहान मुलासारखी दुसरी गोष्ट नाही. मूल कशासाठी हवं, तर माझ्या प्रश्नाचं उत्तर, माझं उत्तर मूल मुलासाठीच हवं असं आहे. मूल झाल्यावरती आपल्याला आयुष्यात खूप तडजोडी कराव्या लागतात. पूर्वी या तडजोडी फक्त बाईला कराव्या लागत. आता असं होत नाही आणि ते बरोबरच आहे. पण निसर्गाचं हे अतिशय सुंदर कौतुक आपल्या घरात उमलावं असं जर आपल्याला वाटत असेल तर त्यासाठी आपण तयार आहोत का हे तपासून पाहावं, इतकंच माझं म्हणणं आहे. आज 50शी उलटलेल्या अनेक पालकांना वाटतं की आम्ही आमच्या आईवडिलांचं शक्य तितकं केलं, आजही करत आहोत, पण आज आमची मुलं मात्र आमची काळजी घ्यायला आमच्याजवळ नाहीत. गावातल्यांची मुलं शहरात गेली आहेत, शहरातल्यांची पुण्या मुंबईसारख्या महाशहरात गेली आहेत आणि पुण्या मुंबईची परदेशी जाऊन बसली आहेत. आता बदलत्या काळामध्ये हे होणारच आहे. आपल्या म्हातारपणात आपली काळजी घ्यायला जसं आपण इन्शुरन्स पॉलिसी घेतो तसं काही मुलाला जन्म देणं नसतं, अशी कल्पना पूर्वी असायची, पण आता मात्र ती बदलायला हवी आहे. बाळांच्या आयुष्यावरती त्यांचा स्वतःचाच हक्क असतो, आपला नसतो, हे आता आपण स्वीकारायला हवं. आपलं स्वतःचं मूल ही काही आयुष्यातली अटळ किंवा अपरिहार्य बाब नाही. ते कुठल्या प्रतिष्ठेचं गमकही नाही. मूल नुसतं जन्माला घालून पुरत नाही, ते नीट वाढावं यासाठी आपल्याला सदैव दक्ष राहायला लागतं. शोभाताईंच्या बालभवनाची एक घोषणा आहे, इथे मोकळे हे अंगण, आम्हाला हवे बालभवन. बालभवन खरोखरीच तसं आहे. पण एक विचार आपल्या मनामध्ये याच्यात येतो की मोकळं अंगण बालभवनात मिळतं ते चांगलंच आहे, पण घरात नको का? घरात मुलांना भीतीचं आणि दडपणाचं वातावरण आणि मग बालभवनातलं मोकळं अंगण, ही काय गोष्ट आहे? मूल सर्वत्रच निर्भयपणे वावरायला हवं. त्याच्या मनात भीतीचा वारा लागता कामा नये. त्याला झोपताना झोप नाहीतर वागुलबुवा येईल अशी भीती वाटता कामा नये. मुलाला निरपेक्ष प्रेम, मोकळी जागा, श्वास घ्यायला स्वच्छ हवा, पोट भरून पोषक अन्न, उत्तम बाल साहित्य, दर्जेदार शिक्षण, वयानुसार मना शरीरात होणाऱ्या बदलांचं भान आणि मग पुढे जाऊन खेळायला मैदान, सवंगडी, वाचायला चांगली पुस्तकं मिळायला हवीत. हा त्यांचा हक्क आहे आणि आपली ही जबाबदारी आहे. या हक्कांच्या बदल्यात, अधिकारांच्या बदल्यात मूल त्याच्या अस्तित्वानं आपल्याला मिळत असलेल्या आनंदाशिवाय दुसरं काहीही देऊ लागत नाही. मुलगा किंवा मुलगी काहीही असेल तरी मूल का वाढवायचं याचं कारण ते मूल आहे आणि मानवी समाजात जन्माला आलेलं आहे. त्याची काळजी घेणं, त्याला वाढीची मोकळी जागा देणं, अन्न पाणी निवारा देणं आणि प्रेम देणं ही आपली जबाबदारी आहे आणि हा मुलांचा अधिकार आहे. मूल सांभाळण्यात आपली सपोर्ट सिस्टीम काय आहे याचा मूल व्हायच्या आधीपासून विचार करायला हवा. हे तपासून घ्यावं. आजकाल नवरा बायको दोघांनाही आपल्या आपल्या करिअरमध्ये रस असतो, त्यात गैर काही नाही. पण मग मूल पाळणाघरात वाढू लागतं. काही पाळणाघरं आजच्या दिवसांच्या मधले 24 तासातले 18 तास मूल सांभाळायला तयार असतात. सकाळी 7 वाजता ते मूल पाळणाघरात जातं आणि तिथून शाळेत जातं.
मग शाळेतनं परत पाळणाघरात येतं. मग काहीतरी ग्राउंड किंवा नाचाचे गाण्याचे तास असतात. काही पाळणाघरं गृहपाठ करून घेण्याची सुद्धा सोय करतात. मग रात्री आई वडील त्यांना घरी घेऊन जातात. आठवड्यात फक्त सुट्टीच्या दिवशी मूल घरी असतं. मग काही आई वडील पाळणाघरांना विचारतात की तुम्ही हवं तर थोडे जास्त पैसे घ्या, पण रविवारी पण सांभाळाल का? यात काही अतिशयोक्ती नाही. गेल्या वर्षभरात लॉकडाऊन झाल्यावरती पाळणाघरं नव्हती. मूल दिवसभर घरी राहायला लागलं तेव्हा अनेक आईबापांना आपलं मूल नकोसं व्हायला लागलं. आपलं मूल नकोसं होणं याचा अर्थ आपलं कुठंतरी चुकतं आहे. काही लोकांना मुलांशी बोलणं खेळणं अजिबात आवडत नाही. मुलांशी काय बोलायचं असं त्यांना वाटतं. मुलांसमोर नवरा बायको सासू सुना भांडतात. मुलांना काहीच कळत नाहीये असं गृहीत धरतात. मुद्दा कळला नाही तरीही घरात घुमणाऱ्या रागावलेल्या सुरांची जाणीव मुलांना नक्की होते. त्यांना कमालीची भीती वाटते, असुरक्षित वाटतं. रवींद्रनाथांनी म्हटलंय, व्हेअर देर इज नो फिअर. पण मला वाटतं की स्वतंत्र भारतामध्ये जन्माला आलेल्या मुलांना, सगळ्या मुलांना ही चैन आज मिळते आहे का? मुलांचं मन जाणून घ्यायची वाट मुलांची बोलण्यात नाही येते. म्हटलं तर अगदी साधी गोष्ट आहे, पण काही लोकांना, विशेषतः पुरुषांना, मुलांशी काय बोलायचं असं वाटतं. घर चालवताना त्यातले निर्णय फार क्वचित प्रसंगी मुलांच्या सहज घेतले जातात. मुलांचा विचार त्याच्यात केलेला नसतो असं नाही, तो केलेला असतो. पण 7-8 वर्षाच्या मुलांना देखील आपण निर्णयात सहभागी करून घेत नाही. घरात एखादी मोठी गोष्ट विकत घ्यायची असते, हा निर्णय देखील मुलांच्या सह घ्यायला हवा. मुलांशी बोलणं याचा अर्थ काही लोक मानतात की मुलं बोलतील आणि आपण हं करून ऐकून घ्यायचं. आपलं फारसं लक्ष नसलं तरी चालेल. काही लोक मुलांचा उपदेश करणं हेच मुलांशी बोलणं असं मानतात. काही लोक मुलांचा अपमान अतिशय सहजपणाने करतात. तू गप्प बैस, मोठ्यांच्यात बोलू नको, आज जा. मोठे लोक घरात बोलत असताना विचारल्याशिवाय तिथे यायचंच नाही असं म्हणतात. त्यात मुलांचा अपमान होतोय याची जाणीवही मोठ्यांना नसते. बाहेरच्या जगात मुलांचा अपमान होता कामा नये, शाळेत किंवा इतर ठिकाणीही होता कामा नये. पण याच्यावर आपलं नियंत्रण नसतं. निदान घर ही तरी मुलांच्यासाठी आधाराची जागा असली पाहिजे. मुलांचा घरात अपमान होण्याचे अनेक परिणाम होतात. अगदी टोकाचे परिणाम बघितले तर मूल घर सोडून जाणं किंवा आत्महत्या करणं इथपर्यंत. पण एक परिणाम तर नक्की होतो, मूल आपल्याशी कामाच्या शिवाय बोलणं बंद होतं. त्याच्या मनात आपल्याबद्दलचा राग धुमसू लागतो. हा परिणाम अनेकदा पालकांना कळतही नाही. ते तसंच वागत राहतात आणि मग मुलांशी बोलायची जबाबदारी दुसऱ्यावरती टाकू लागतात. शाळेवरती टाकतात, शिक्षकांवर टाकतात, नातेवाईकांच्यावर टाकतात. मूल एक कोडं असतं, ते स्वतंत्र प्रज्ञेचं असतं. अगदी कितीही सोयी असल्या तरी चांगल्या प्रकारे मुलांनी शिकावं असा प्रयत्न आपण केला तरीही ते मूल सहजपणाने ते शिकेलच असं नाही. पण एक नक्की, चुकीच्या पद्धतीने शिकवलं तरीही मूल नीट शिकेल अशी शक्यता मात्र अजिबात नसते. दर्जेदार शिक्षण मिळणं हा खरं म्हणजे मुलांचा हक्क आहे असं आपण म्हणतो. प्रत्यक्षात शाळा तशा असतात का हा फार विचार करण्याजोगा आणि तपासून पाहण्याजोगा मुद्दा आहे. काही ठिकाणी असं घडतंही, पण सर्वत्र नाही. त्यात काही मर्यादा राहणार असा क्षमाशील दृष्टिकोन जरी आपण ठेवला तरी आपल्या कल्पना तपासून पाहणं आज गरजेचं आहे. मातृभाषेतून शिकणं ही चांगला शिकण्याचा एक मार्ग आहे असं सर्व शिक्षण तज्ज्ञ सांगतात. पण मातृभाषेतून शिकण्याचा हक्क देखील आज अनेको मुलामुलींना मिळत नाही. कुणी सांगितलं म्हणून आपण ऐकावं असं माझं म्हणणं नाही. आपण स्वतःच विचार करावा. पण पालक तो करतात का हा प्रश्न आहे. इंग्रजी माध्यम कशाला हवं याचं उत्तर
आम्हाला इंग्रजी चांगली आली नाही त्यामुळे आमचं आयुष्यात नुकसान होतं, तसं आमच्या मुलांचं व्हायला नको असा असतो. हेतू मुलांचं नुकसान व्हायला नको असा आहे म्हणजे चांगलाच आहे. पण इंग्रजी शिक्षणाची वेगळी सोय नाही का करता येणार? आणि आकलनासाठी मातृभाषेतनं शिकायला नाही का देता येणार? भाषा शिक्षणाच्या आज अनेक चांगल्या पद्धती विकसित झाल्या आहेत. त्यांचा वापर करून फ्रेंच, रशियन, डॉईश शिकतात ना. लोक शिकतात. नोकरी, लग्नांनी परप्रांतात गेलेले लोकसुद्धा तिथल्या भाषा शिकतात. मग इंग्रजीचाच असा काय प्रश्न आहे? गणित हा एक विषय असाच. बहुतेक लोकांना गणिताबद्दल एक प्रश्न मनामध्ये असतो. आम्हाला गणित येत नाही असं अनेकांचं म्हणणं असतं. खरं सांगायचं तर गणित हा विषय अजिबातच अवघड नाही. किंबहुना इतिहास, भाषा यांच्या मानानं तो अगदी सोपा आहे. हा विषय शाळांच्या मध्ये चांगला शिकवला जात नाही. त्यामुळे आज अनेक मोठ्या माणसांना गणिताचा बाऊ वाटतो. शालेय पातळीवरचं गणित तर अगदी सोपं आहे, कारण एका प्रश्नाचं एकच उत्तर त्यामध्ये आहे. इतिहासाचं तसं नाही, मानसशास्त्राचं तसं नाही, समाजशास्त्राचं तसं नाही. तिथे अन्वयार्थांना जागा आहे. हे म्हणणं माझंच नाही तर आईन्स्टाईनचं आहे. शालेय काळामध्ये इतिहास हा विषय शिकवतात असं मला वाटे, पण आता तसं वाटत नाही. मात्र ज्या प्रकारे तो शिकवला होता तो मात्र अगदी पूर्णपणाने चुकीचा आहे. इतिहासातून एखाद्या घटनेकडे, व्यक्तीकडे, परिस्थितीकडे बघायचा मोकळा स्वच्छ दृष्टिकोन तयार होतो. तसा होण्यासाठी त्याच्याकडे त्रयस्थ वृत्तीने पाहता यायला लागतं. तुम्ही आठवा, आपल्याला शिकवलेला इतिहास किती एकांगी होता. त्या विषयाच्या खोलात जाऊन जे लोक अभ्यास करतात त्यांना विचारा. आपल्याला शिकवलेला इतिहास म्हणजे हत्तीचं शेपूट हातात देऊन एखाद्या आंधळ्याला हत्ती असा असतो असं सांगण्यासारखं आहे. एकदा शाळेत घातलं की अनेक पालक विकासाची सगळी जबाबदारी शाळेची आहे असं मानू लागतात. मुलाला बहुपदरी विचार करता येणं, तर्कशुद्ध विचार करता येणं ही अपेक्षा शाळेमध्ये अनेकदा पूर्ण होत नाही. मग पालकांचा मुलांशी संवाद हा खायला देणं, अभ्यास झालाय का विचारणं किंवा काही फुटलं, हरवलं तर रागावणं इतपतच व्हायला लागतो. हे एक वेळ ठीक आहे असं म्हणावं असे काही पालक तर संपूर्ण मार्क्सवादी होतात. म्हणजे तुम्हाला कळलं ना, फक्त मार्क्स किती मिळतात यावर त्यांच्या सगळ्या मुलांबद्दलच्या कल्पना एकवटलेल्या असतात. मुलांचा गृहपाठ, प्रोजेक्ट्स, परीक्षा हा त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होतो. या आईबापांना ओळखायची एक खूण तुम्हाला सांगते. हे मुलांच्याबद्दल बोलताना आम्ही असं म्हणतात. मुलांबद्दल डॉक्टर, शिक्षक, नातेवाईक यांच्याकडे तक्रारी करतात. आम्ही सध्या नीट जेवतच नाही, आम्हाला अभ्यास करायचाच नसतो. डॉक्टरांच्याकडे गेल्यावर म्हणतात आम्हाला जुलाब होत आहेत. मुलं हे आपल्या प्रतिष्ठेचं किंवा अप्रतिष्ठेचं साधन खरोखरीच नाही. मुलांबद्दलची आत्मीयता असायला हवीच, पण इतक्या टोकाला नेण्यामध्ये आपलं आणि मुलांचंही नुकसान आहे. आजकालची मुलं तंत्रज्ञान फार लवकर आत्मसात करतात. जशी माणूस मातृभाषा शिकतं, त्याला कळायलाही लागायच्या आत शिकतं, त्याप्रमाणे घरात मोबाईल, टॅब, संगणक असेल तर मूल ते शिकू शकतं. आता शिक्षणाची गरज म्हणूनही इंटरनेट किंवा संपर्क जालावरती हिंडायला लागतात. मग बोलायची भूक मुलं मित्रांशी किंवा संपर्क जालावरती भेटलेल्या इतरांशी बोलून भागवायला लागतात. यात अनेक धोके आहेत, पण पालकांना याची जाणीव अनेकदा नसते. मुलांच्या मनात काय चाललंय हे पालक समजावून घेत नाहीत, कारण मुळामध्ये आपल्या मनातलं पालकही मुलांशी कधी बोलत नाहीत. मुलांच्या बालजीवनामध्ये एक वेळी तर काहीही चालेल पण हे नको असा एक विषय आहे, आणि तो विषय आहे बालकांच्यावर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांचा. बालवयात कुठल्या ना कुठल्या
लैंगिक अत्याचाराचा त्रास भोगावा लागलेल्या बालकांचं भारतातलं प्रमाण 53% आहे. याचा अर्थ दर 2 माणसातल्या एकाला तरी या पद्धतीचा अनुभव लहानपणी सहन करावा लागलाय. हे प्रमाण स्त्रिया आणि पुरुष यांच्या दोघांच्याही बद्दलचं आहे, म्हणजे मुलामुलींच्या बद्दलचं आहे. आज मुलींबद्दलचं प्रमाण थोडं जास्त आहे, पण हा फरक अगदी 4-5% आहे. बालकांचं या पद्धतीने एखाद्या लैंगिक अत्याचारांना तोंड देणं हे खरोखरी घातक आहे. यात 75% ठिकाणी अत्याचारी व्यक्ती ही मुलींच्या परिचयातली असतात. काही ठिकाणी तर वडील, काका, मामा, आजोबा यासारखे नातेवाईक असं वागतात. मुलांना काय कळणार अशी कल्पना करून हे अत्याचारी माणसं वागत असतात. मुलं घाबरतात आणि विरोध करू शकत नाहीत. वाईट गोष्ट म्हणजे मुलं पालकांना हे सांगत नाहीत. त्याचं कारण पालक त्यांच्यावरती विश्वास ठेवतील असा विश्वास मुलांना पालकांच्या बद्दल वाटत नाही. पालक उलट मुलांनाच ओरडतात आणि मग मुलं बोलायची बंद होतात. मी प्रयास नावाच्या संस्थेत काम करते. आम्ही एक अभ्यास केला होता आणि त्याच्यामध्ये आम्ही 20 ते 29 या वयोगटातल्या तरुणांशी बोललो होतो. त्यात अनेकांनी आमच्याबरोबर त्यांच्यावरती लहानपणी झालेल्या लैंगिक अत्याचाराबद्दलची गोष्ट शेअर केली होती. अनेक जण म्हणाले की आम्ही आज तागायत याबद्दल कोणाशीही बोललेलो नाही. कोणाशी तरी बोलल्याने देखील थोडंसं बरं वाटतं आणि हे आम्हाला आत्तापर्यंत सुख मिळालेलं नव्हतं. आत्तापर्यंत अशी वेळ आमच्यासाठी आली नव्हती. इतकं वाईट वाटलं मला हे ऐकून. कुणाशी बोलायचा देखील आत्मविश्वास पालकांनी मुलांना दिलेला नाही. त्यांची खरी बाजू खरी आहे असं मानून त्या अत्याचारी माणसाला पकडणं, त्याचं चुकलं याची जाणीव देणं हे तर दूरच राहिलं. आता तर पॉक्सो नावाचा कायदा आहे. तो देखील 12 साली आला. तोपर्यंत तेवढाही आधार नव्हता. भारत स्वतंत्र झाल्यापासून 60हून अधिक वर्ष झाली तरीही या स्वतंत्र देशामध्ये मुलं वाढत होती आणि त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार होतच होते. त्यांना पालक, समाज आणि कायदा या कुणाचीच साथ नव्हती. कुणीही त्यांना दाद देत नव्हतं. याचं कारण आहे की आपल्याकडे लैंगिकता या विषयाबद्दल मोकळेपणाने न बोलण्याची असलेली पद्धत. लैंगिकता या विषयावरती मुलांशी नेमकं काय बोलायला हवं हे बहुतेक पालकांना कळलेलं नसतं. लैंगिक जीवनाबद्दल, नैसर्गिक भावनांच्याबद्दल, शरीरात होणाऱ्या बदलांच्याबद्दल कसं सांगायचं हे पालकांना माहीत नाही. कारण त्यांना स्वतःलाही कोणी नीट सांगितलेलं नाही. पाळीच्या काळामध्ये स्त्री अपवित्र असते. तिनं देवळात जाऊ नये, कुठलीही नवीन गोष्ट सुरू करू नये अशा पद्धतीच्या अतिशय घातक कल्पना आजही समाजमानसात आहेत. लैंगिक अवयवांच्या वरनं ज्या गलिच्छ शिव्या दिल्या जातात यावरून हे स्पष्ट होतं. समलिंगी तसंच शरीराशी असमलिंगभाव असणाऱ्यांना आपल्याकडे सक्षमपणाने सुरक्षित जगण्याचा मानवी अधिकार नाकारला जातो. आपलं मूल जर तसं असेल तर त्याला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न होतो. प्रसंगी आपलं मूल म्हणून समजून घेणंही पालक आजही नाकारतात. समाज तर नाकारतोच. मी वैद्यकीय शिक्षण घेतलेलं आहे. वैद्यकीय शिक्षणात देखील समलिंगी लैंगिक ओढ हा आजार असल्याचं मला शिकवलं गेलं होतं. आईवडिलांच्याकडून नाकारलं जाणं किती दुःखाचं आहे याबद्दल काही लोक आता बोलतात, मोकळेपणानं सांगतात, पुस्तकं लिहितात. कुठल्याही परिस्थितीत असं नाकारलं जाणं कुठल्याही मुलाच्या आयुष्यामध्ये येऊ नये याची खुणगाठ पालकांनी मनाशी बाळगावी. मुलगा मुलगी वयात येते तेव्हा त्यांच्या शरीरात आणि मुख्य म्हणजे मनातही काही बदल होतात. हे बदल प्रत्यक्ष पाळी येण्याच्या आधीच सुरू झालेले असतात. पण त्याबद्दल मोकळेपणाने बोललं तर जातच नाही. त्यापेक्षा
तिला आत्मविश्वासाने आपल्यात होत असलेले बदल स्वीकारण्याची, त्या अनुभवण्याची, त्याबद्दल मोकळेपणानं बोलण्याची जागा मिळावी, क्षमता मिळावी असं व्हायला हवं. मुलग्यांच्या बाबतीत तर आणखीन वाईट परिस्थिती आहे. त्यांना पाळी येत नाही तेव्हा काहीच सांगण्याची गरज नाही असं पालक मानतात. शिक्षण व्यवस्थेत आज हे मुद्दे स्पष्टपणाने अजिबात येत नाहीत. 2020 म्हणजे 2020 साली आलेल्या शिक्षण धोरणातही लैंगिकता शिक्षणाचा उल्लेखही नाहीये. दुसऱ्या बाजूला विनोद, शिव्या या विकृत स्तरांच्या वरती लैंगिक विषय आपल्या एरवीच्या म्हणजे तशा अर्थाने अलैंगिक म्हणावं अशा आयुष्यात येत असतातच. भेदभाव हा एक फार मोठा प्रश्न आपल्या समाजामध्ये आहे. जाती धर्मांच्या मधनं लिंग, लैंगिकता, भाषा, त्वचेचा रंग, अभ्यासातली हुशारी यातनं येणारा भेदभाव इतका प्रचंड आहे की या परिस्थितीत कुठलंच मूल मोकळेपणाने जगत नाही. याचं कारण असतं पालकांच्या चुकीच्या धारणा. आपल्या मनात चांगलं वाईट, योग्य अयोग्य याबद्दलच्या कल्पना ज्या असतात त्या मुलांच्या पर्यंत लहानपणीच पोचतात. अगदी लहान वयामध्ये मूल त्या धारणा तपासून घेत नाही, ते फक्त स्वीकारतं आणि त्यातून मुलांच्या मनामध्ये उच्चतेची, नीचतेची भावना रुजू लागते. आपण कमी आहोत किंवा आपण श्रेष्ठ आहोत असं त्यांना वाटू लागतं. आपण काळ्या आहोत, आपण ढ आहोत, आपण मुलगी आहोत म्हणजे आपण कमी आहोत असं वाटू लागतं. हे परिणाम अनेकदा आयुष्यभर जात नाहीत. मुलांना रागवलं, मारलं किंवा लालूच दाखवली की मुलं आपल्या मनासारखं करतात ही कल्पनाही अशीच आहे. तसं होतं, पण त्यामुळे मुलांच्या मनामध्ये भीती निर्माण होते. आयुष्यात दमदाटीला किंवा लाच घेण्याला ती नकळत सरावतात. हा प्रचंड मोठा तोटा त्यांच्या नीतिकल्पनांच्या विकासात होतो. धारणांच्या संदर्भात मला वाटतं की लग्न ही देखील एक धारणा आहे. लग्नाच्या गाठी स्वर्गात ठरतात असं काही होत नाही. आजच्या काळामध्ये जाती, धर्म, रूप वगैरे मुद्दे लग्नाच्या कल्पनेतनं आता बाद करायला हवेत. म्हणजे मी लग्न म्हणतेय याचा अर्थ एकत्र जगणं, लग्न समारंभ नाही. लग्न समारंभाला येणाऱ्यांना त्या लग्नातून त्या नवरा बायकोंना आनंद मिळतोय का मनस्ताप मिळतोय याच्याशी काही एक कर्तव्य नसतं. मी तर लग्नांना जायलाच कचरते. ते लग्न यशस्वी होतंय किंवा फसतंय याबद्दल आपल्याला काहीच जबाबदारी वाटत नसेल तर आपण तिथे जाऊन जेवून आहेर देऊन का यायचं असं मला वाटतं. लग्न झालं हे मित्रमंडळींना समजावं म्हणून काही लोक समारंभ करतात. पण ते काम करण्यासाठी पत्र लिहिता येईल किंवा लग्नानंतर भेटीला जाता येईल, बोलावता येईल. मुळात माझ्या मते लग्न करावं की करू नये, करायचं तर कोणाशी करावं हा संपूर्णपणे वैयक्तिक मुद्दा आहे. आपल्या समाजाच्या मनामध्ये वयाच्या एका टप्प्यावरती लग्न तर केलं गेलंच पाहिजे अशी कल्पना आजही आहे. आता बदल होतोय त्यात आणि ती स्वागतार्ह बाब आहे. पण मुलं मुली आजकाल लिव्ह इन रिलेशनशिपबद्दलही विचार करतात. मला ते फार योग्य वाटतं. अर्थात तोच एक योग्य मार्ग आहे आणि लग्न करणं अयोग्य आहे असं काही नाही. मुलांचाच निर्णय आहे. त्यात फसवणूक, गोंधळ वगैरे काही होणार नाहीत असं काही मी म्हणणार नाही. पण ते तर व्हायची शक्यता सगळीकडेच आहे. म्हणजे कुठल्याही लग्नात आहे आणि आईवडिलांनी ठरवलेल्या लग्नात सुद्धा आहेच. मुद्दा असा आहे की मुलांच्यावरती आणि मुलींच्यावरती आपला विश्वास जर असला आणि तरीही काही चुकलंच तर आपण त्यांच्या साह्याला आहोत याची खात्री जर आपण त्यांना पटवली तर काहीच प्रश्न नाही. सोयीनुसार मग कुणा एकाच्या किंवा दुसऱ्याच्या किंवा स्वतंत्र घरी राहण्याची शक्यता लग्नांच्या मध्ये असली पाहिजे. लग्न करायचंच असेल आणि आडनाव बदलायचंच असेल तर दोघांनी बदलायला हवं. लग्नानंतर मुलीचं पहिलं नावही काही वेळेला बदलतात.
तिची स्वप्रतिमाच बदलू पाहतात. हे मला फार अयोग्य वाटतं. आपण ज्या समाजात, ज्या संस्कृतीत वाढतो त्यातून आपल्या मनात योग्य अयोग्याची, चांगल्या वाईटाची, कमी जास्तपणाची अशा अनेक धारणांचा एक कोश तयार होतो. या कोशाबाहेर जाणं आपल्याला शक्यच नसतं असं मुळीच नाही. पण कोशाबाहेरचं जग ज्यांनी पाहिलेलं नाही त्यांच्या ते मनातच येत नाही, त्यांना पटतच नाही. त्यामुळे कुठल्याही धारणेला प्रश्न विचारून ती योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे ठरवायला हवं. असं ठरवण्यासाठी इतिहासाच्या अभ्यासाचा फार उपयोग होण्यासारखा आहे. देव, धर्म, परंपरा याही गोष्टी आता तपासून घ्यायला हव्यात. मुळात या सर्व गोष्टी सर्वांच्या भल्यासाठी निर्माण झालेल्या आहेत. आपण म्हणतो की निधर्मी राष्ट्रामध्ये धर्म ही वैयक्तिक गोष्ट आहे, पण खरं तर आधी ती सर्वांच्या भल्यासाठी निर्माण झालेली गोष्ट आहे. अडचण अशी झाली आहे की देव, धर्म, परंपरा यांचा वापर सत्ता बळकावण्यासाठी झाल्यामुळे यात कुठल्याही धर्माचा अपवाद नाही. ही गोष्ट जागतिक इतिहासात प्रत्येक काळात अशी दिसते. त्यामुळे आपल्या मनातल्या धारणा बाजूला ठेवून अभ्यास करून आपली समज ही वाढवावी लागेल. आज वेड्या लोकांची वाढती ताकद आणि त्यातून येणारी आक्रमकता हा भारताच्या आणि खरं म्हणजे जगाच्याही समोर आव असून उभा असलेला प्रश्न आहे. हा प्रश्न काही आज निर्माण झालेला नाही, तो पिढ्यानुपिढ्या साठत आलेला आहे. पण ती आपली दैदिप्यमान परंपरा आहे, ही एकदा काळ्या दगडावरची रेघ म्हणून स्वीकारली की बदलाला मन तयारच होत नाही. जाती आणि धर्मामधले अल्पसंख्य आणि आर्थिक शैक्षणिक दृष्ट्या मागे पडलेले लोक स्वतःच्याच जीवनात इतके घाबरलेले असतात की भीती दूर करायला ते अनेकदा आक्रमक होतात. आणि मग त्या घरातले मुलं मुली वेअर देर इज नो फिअर या संकल्पनेपर्यंत कधीच पोचू शकत नाहीत. भीती बाबतीत, अन्यायाबाबतीत हे त्रिकालाबाधित सत्य आहे की भीतीचा आजार हा एका माणसापुरता राहत नाही, तो जगातल्या इतरांच्यापर्यंत निश्चितपणे पोचतो. आजवर झाल्या नाहीत अशा दंगली आता या देशात होणार आहेत. 2002 गुजरातमध्ये जे झालं ते पूर्ण देशात होणार आहे अशी चिन्ह मला आता दिसू लागलेली आहेत. गेले 10 महिने आपण कसे काढले हे आपल्याला माहीत आहे. संपूर्ण जगाला कोविडसारख्या त्या मानानं अतिशय फुसक्या विषाणूंनी वेठीस धरलेलं होतं. आता कोविडचा दुसरा स्ट्रेन आलेला आहे असं आपण ऐकतो. असे अनेक जीवाणू, विषाणू याच्या पुढच्या काळामध्ये येणार आहेत. आपली डुलकी अजून संपतच नसल्यामुळे आपण त्यांना अजाणपणाने फशी पडणार आहोत. आपल्याला हे माहीतच नव्हतं का? इतकं अचानक हे घडलं का? मी तुम्हाला एक गंमत सांग. पुस्तकाचं नाव आहे 2050. ही एक विज्ञानरंजन कथा आहे. मुलांचा एक कंपू आणि त्यांच्या बरोबर असणारे त्यांचे शिक्षक जंगलात भटकायला जातात. रस्ता चुकतात. थंडी फार असते म्हणून शेकोटी करून झोपतात. हे साल 1985 असं म्हटलंय त्यात. आणि त्यांना जाग येते त्यावेळेला साल असतं 2050. शेकोटीत घातलेल्या आजूबाजूच्या झाडाझुडपांचा धूर त्यांच्या श्वासामधून त्यांच्या शरीरात जातो आणि त्या परिणामानं त्यांना अशी झोप लागते अशी कल्पना केलेली आहे. ही कादंबरी 1993 साली प्रसिद्ध झालेली आहे. हे तर वाचूनही आपल्याला पटत नाही, कारण त्यात कोविडपासून सगळ्या गोष्टी आहेत. नाव वेगळं दिलंय पण मुद्दा अक्षरशः तोच आहे. तो श्वासमार्गातनं पसरणारा आजार आहे इथपर्यंत. मला प्रश्न पडतो की आजूबाजूला सजगपणे पाहणाऱ्या एका मराठी लेखकाला जर हे दिसतं तर इतरांना दिसतच नाही की दिसूनही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. कादंबरी सोडा, पण 2050 पर्यंत समुद्राच्या पाण्याची उंची वाढेल आणि अनेक भाग पाण्याखाली जातील असं भाकीत
शास्त्रज्ञांनी केलेला आहे. भारताच्या 3 बाजू समुद्रानं व्यापलेल्या आहेत. तिथे मोठमोठी शहरं आहेत आणि 50 साल खूप लांब नाही. आपल्या किंवा निदान आपल्या मुलांच्या किंवा निदान आपल्या नातवंडांच्या जीवनामध्ये हे साल येणारच आहे. एका कोविडनी जर आपली सर्वांची इतकी फेफे उडाली असेल, विशेषतः गरिबांच्या जीवनात इतक्या अडचणी आणल्या असतील, तर लक्षात घ्या, यानंतर जेव्हा असे अनेक प्रश्न आपल्यासमोर येणार आहेत, तेव्हा त्यांना तोंड देण्यासाठी आपल्या मुलामुलींनी तयार व्हायला हवं ना. त्यांच्यात स्पर्धा न करता एकमेकांच्या बरोबर त्याला या संकटांना तोंड देण्यासाठी, संकटांशी झुंजण्यासाठी तयार व्हायला हवं. असा आपल्या मुलांचा विकास आज कधी नाही ते होण्याची अतिशय मोठी गरज आहे. मूल नावाचं सुंदर कोडं तर खरंच, पण ते सुंदरच राहावं, त्याला कीड लागू नये या इच्छेनं मी हे सगळं तुम्हाला सांगते आहे. हे गंभीरपणाने घ्यायचं की नाही ते आपल्या सर्वांच्या हातात आहे. मला या कार्यक्रमामध्ये बोलायला बोलवण्याबद्दल आणि शोभाताईंना पुरस्कार देण्याबद्दल मी आपल्या सर्वांची मनापासून आभारी आहे. माझं बोलणं ऐकून घेतलं त्याबद्दलही मी आपली आभारी आहे. धन्यवाद.